क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका। मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका। क्रांती सूर्य तू, शिल्पकार तू, भारताचा बोधिसत्व मूक नायका। मोडल्या रूढी त्या परंपरा, दिव्य तेजा तूच सकल न्यायदायका। जीवन तुझे आम्हास प्रेरणा, दाही दिशा तुझीच गर्जना। रचना भीमराया, माझा भीमराया, भारताचा पाया, माझा भीमराया। भगवान गौतम बुद्ध, बोधिसत्व, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना प्रथम त्रिवार अभिवादन। आजच्या ह्या जयंतीच्या सोहळ्यास आवर्जून उपस्थित असलेले आदरणीय कंधारे साहेब, त्यांच्या सुविद्य पत्नी आमच्या नंदाताई गायकवाड, त्याचप्रमाणे आमच्या अध्यक्ष बालाजी साहेब, आमचे सेक्रेटरी सचिव आमचे जावळे साहेब आणि दुतडे साहेब, त्याचप्रमाणे आमचे सर्व पदाधिकारी यांना सर्वप्रथम मी सविनय जय भीम करतो। त्याचप्रमाणे आजच्या या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेल्या सर्व श्रद्धावान उपासक उपासिका यांना माझा सविनय जय भीम। जय भीम। बंधूंनो आणि भगिनींनो, हा प्रबोधनाचा कार्यक्रम मध्ये थांबून आपण हे व्याख्यान ऐकण्यासाठी आतुर झालेला आहात, परंतु मला असं वाटतं की दिस इज इनजस्टिस इन द सेन्स, जेव्हा आपण एखादी कला किंवा एखादं संगीत ऐकत असतो त्यावेळी आपण त्या ट्रान्समध्ये असतो, त्या दुनियेमध्ये गेलेलो असतो आणि त्या दुनियेमधून बाहेर येऊन पुन्हा एखाद्या गहन विषयाला हात घालून ते ऐकण्याचं हे एवढं इनजस्टिस मी तुम्हाला देणार नाहीये किंवा त्या प्रबोधनकारांना त्यांच्यावरती इनजस्टिस होऊन देणार नाही। मी फक्त 10 मिनिटं घेईन आणि जसा मला विषय दिला होता की बुद्ध धम्माची सद्यस्थिती, हा विषय गहनच आहे आणि सिरियसही आहे, तर अशा प्रकारचं हे डेडली कॉम्बिनेशन, जसं प्रबोधनात्मक गाण्याचा कार्यक्रम आणि एका सिरियस विषयाचा प्रबोधन, दिस इज द डेडली कॉम्बिनेशन। तर हे डेडली कॉम्बिनेशन मी तुम्हाला एकदम सोपं करून सोप्या भाषेत थोड्याच वेळात सांगणार आहे, कारण प्रबोधनाचा विषय हा ॲक्च्युली वेगळाच आहे। सद्यस्थिती ही तुमच्यापर्यंत पोचवण्यासाठी किंवा तुम्हाला सद्यस्थिती सांगण्यासाठी 1 तासही अपुरा पडेल, परंतु आपण त्या ट्रान्समध्ये आहोत। एक 10 मिनिटांमध्ये मी त्या विषयाला थोडासा टच करणार आहे। 1896 साली खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकरांचा जीवन प्रवास सुरू झाला। 1895 मध्ये ज्यावेळी रामजी बाबा रिटायर्ड झाले, पेन्शन म्हणून त्यांना साताऱ्याला ते शिफ्ट झाले आणि साताऱ्याच्या PWD या कार्यालयामध्ये कॅशियर या पदावरती त्यांची नियुक्ती झाली। स्टोअर कीपर म्हणून सुरुवातीला होते आणि बाबासाहेब आंबेडकरांचा तो जीवन प्रवास सुरू झाला। साताऱ्यामध्ये शाळेत नाव टाकलं आणि खरा जीवन प्रवास तिथून सुरू झाला म्हणण्यासाठी की त्यांना खरोखरीच या अन्याय अत्याचाराचे चटके तिथूनच सुरू झाले। बालपणामध्ये शाळेत नाव टाकलं गेलं आणि ते जे चटके त्यांचे सुरू झाले ते अगदी स्टुअर्ट कमिटी, म्हणजे ज्यावेळी त्यांचं पूर्ण शिक्षण झाल्यानंतर सुद्धा अगदी सिरनम कॉलेज बॅरिस्टर पदापर्यंत पोहोचेपर्यंत त्यांना हे चटके सहन करत होते। मसूर मधला प्रसंग अगदी डोळ्यात पाणी आणण्यासारखा होता। साताऱ्याला असताना रामजी बाबांची बदली जेव्हा झाली गोरेगाव या ठिकाणी, साताऱ्यातीलच एक खेडा आहे, तिथे दुष्काळग्रस्तांना जेव्हा दुष्काळाची कामं चालू होती तेव्हा दुष्काळग्रस्तांना पेमेंट वाटप करण्यासाठी रामजी बाबांची बदली गोरेगाव या ठिकाणी झाली आणि बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांचे सगळी भावंड साताऱ्यात होती। साताऱ्यातून जेव्हा सुट्टी पडली तेव्हा त्यांना गोरेगावला जायचं होतं आणि ते साताऱ्यातून वडिलांना पत्र पाठवतात, परंतु ते पत्र काय मिळत नाही आणि हा प्रसंग आपल्या सर्वांना माहिती आहे। ते साताऱ्याला रेल्वेमध्ये बसतात आणि मसूर या रेल्वे स्टेशनवरती उतरतात
आणि तिथला तो प्रसंग, हृदयद्रावक प्रसंग, तिथपर्यंत जाईपर्यंत, गोरेगावपर्यंत जाईपर्यंत कोणी गाडीवान त्यांना गाडीत घेत नव्हता. अशा परिस्थितीमध्ये ते अर्धमेल्या अवस्थेत एका गाडीवानाला पकडून ते तिथपर्यंत जातात. तिथून जी त्यांची ससे होलपट सुरू होते, शाळेमध्ये बसायला जागा नाही, अगदी शाळेच्या कोपऱ्यामध्ये बसून त्यांनी शिक्षण घेतलं. क्रिकेट खेळायचा खूप छंद, खूप आवड, परंतु मैदानाच्या बाहेर बसून त्यांनी क्रिकेटचे धडे, तेही त्यांना हातात बॅट धरता येत नव्हती. पाण्याचा प्रसंग, पळ्यापर्यंत जाता येत नव्हतं. ह्या सगळ्या गोष्टी बालमनावरती त्यांना उरल्या गेल्या आणि क्रांतीची बीजे तिथेच पेरली गेली. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर सयाजीराव गायकवाड यांच्या बडोदा संस्थानामध्ये त्यांनी नोकरी पत्करली. तिथेही अगदी त्यांच्या हाताखालचा नोकर सुद्धा फायली फेकून देत असे. तिथल्या माठातल्या पाण्याला सुद्धा ते पाणी पिऊन देत नसत, हात लावून देत नसत. तिथे त्यांना राहायचं म्हणून घर मिळत नव्हतं. अशा परिस्थितीत त्यांनी एक पारसी हॉस्टेलमध्ये तिथल्या क्लार्कला गाठून त्याला थोडंसं 2 पैसे जास्त देऊन त्यांनी तिथे सोराबजी येदलजी या नाव त्यांनी धारण करून तिथे पारसी हॉस्टेलमध्ये मात्र प्रवेश मिळाला. काही दिवसासाठी ते राहिले, परंतु ही बातमी लीक झाली आणि तेथील पारसी तरुण त्यांच्या पाठीशी लागले. त्यांना धमक्या देऊन त्यांना तिथून बाहेर काढले. बाबासाहेब आंबेडकर खूप रडले आणि एका उद्यानामध्ये जाऊन ते संध्याकाळच्या गाडीची वाट पाहू लागले. अशा प्रकारे बडोदा त्यांनी सोडलं. सिडनहॅम कॉलेजमध्ये सुद्धा प्राध्यापकाची नोकरी असताना सुद्धा तिथेही हाच प्रकार. कॉमन रूम मध्ये त्यांना बसायची मुभा नव्हती, माठातल्या पाण्याला हात लावायची मुभा नव्हती. त्याच्यानंतर बॅरिस्टर झाल्यानंतर सुद्धा एकही स्पृश्य अशील त्यांना मिळत नव्हता. सॉलिसिटर त्यांना जवळ येऊन देत नव्हते. त्याच्यानंतर स्टार्ट कमिटी, जी की अस्पृश्यांना आणि ट्रायबल लोकांना त्यांच्या शिक्षणाचं एक एक्झामिनेशन घेण्याकरिता एक स्टार्ट कमिटी मध्ये त्यांची नियुक्ती केली गेली होती आणि गावोगावी जाऊन या लोकांची किती प्रगती झालेली आहे यांचा आढावा घेण्यासाठी त्या कमिटीमध्ये म्हणून बाबासाहेब एकदा चाळीसगावला गेले. चाळीसगावला गेल्यानंतर तिथल्या प्राध्यापकाने तर त्यांना आतमध्ये सुद्धा येऊन दिलं नाही शाळेमध्ये. आणि तिथल्या लोकांनी मात्र बाबासाहेबांना रिक्वेस्ट केली की आमच्या वाड्यात आपली लोक एवढे मोठे बाबासाहेब आपल्या गावात आलेले आहेत, त्यांना तिथपर्यंत घेऊन. आपले वाडे त्यावेळी गावाच्या बाहेर असायचे. एका टांगेवाल्याला त्यांनी विचारलं, परंतु त्याला कळाल्यानंतर त्याने नकार दिला. आणि मग त्याला थोडे पैसे जास्त दिल्यानंतर त्याने मात्र एका अटीवरती तो टांगा दिला. कशासाठी? तर तो टांगा अस्पृश्याने चालवावा. आणि त्या अस्पृश्याने तो टांगा चालवल्यानंतर तो घोडा बितरला, नवीन टांगेवाला. आणि तो घोडा बितरल्यानंतर तो टांगा एका दगडावरती जाऊन आदळला आणि बाबासाहेबांच्या पायाचं हाड फोडले गेले. अशा कित्येक घटना बाबासाहेबांच्या मनावरती कोरल्या गेल्या. का? तर एक अस्पृश्य म्हणून एवढा मोठा अधिकारी, जेव्हा एवढा मोठ्या पदावरती असताना सुद्धा त्याला शिक्षणाचे चटके, त्याला समाजाच्या त्या अस्पृश्यतेचे चटके हे एवढे प्रकर्षाने जाणवत होते. तर सामान्य लोकांची काय अवस्था असेल? अशा पद्धतीत त्यांच्या मनामध्ये क्रांतीची बीज पेरली गेली. आणि त्यांनी 1927 साली पहिली महाड येथे सत्याग्रहाची सुरुवात केली. 1920 मार्च. ज्या महाडच्या तळ्यामध्ये सर्व धर्मियांना प्रवेश होता, सर्वजण तिथे पाणी भरत होते. एवढंच नव्हे तर तिथल्या कुत्र्या मांजरांना सुद्धा त्या तळ्यामध्ये प्रवेश होता. तिथलं पाणी प्यायला त्यांना मुभा होती. तिथली डुकरं सुद्धा त्या तळ्यामध्ये येतेच डुंबत होती. परंतु अस्पृश्यांना मात्र त्या पाण्याला हात लावायची मुभा नव्हती. सर्वप्रथम तो सत्याग्रह 1920 मार्च 1927 साली तिथून त्यांनी सुरुवात केली, खरा सत्याग्रह महाडचा. त्याच्यानंतर लगेचच 25 डिसेंबर 1927 साली त्यांनी मनुस्मृतीचं दहन केलं. का? तर मनुस्मृती हा ग्रंथ, त्याच्यामध्ये अस्पृश्यांना एवढी वाईट वागणुकीबद्दल त्याच्यामध्ये लिहिलेलं आहे, त्याच्यामध्ये तरतूद आहे. इव्हन अस्पृश्यांनाच नव्हे तर स्त्रियांना सुद्धा हीन दर्जा त्या मनुस्मृतीमध्ये दिलेला आहे. आणि म्हणून त्या मनुस्मृतीचं सार्वजनिकरित्या त्यांनी
25 डिसेंबर 1927 साली तिथे दहन केलं. त्याच्यानंतर मंदिर प्रवेशाची मोहीम त्यांनी सुरू केली. 1929 साली त्यांनी पुण्यामध्ये पर्वती येथील त्या मंदिरामध्ये मंदिर प्रवेशाचा त्यांनी सुरुवात केली. परंतु तिथल्या पुजाऱ्यांनी मात्र त्या मंदिराला टाळं लावून ते तिथून त्यांना प्रवेश नाकारला. कारण त्यांनी मंदिर प्रवेश कशासाठी करायचं ठरवलं होतं? कारण हिंदूंचं एक श्रद्धास्थान आहे. तिथे जर आपण गेलो तर आपल्या भावना त्यांना कळतील. आपल्या ज्या काही भावना आहेत किंवा आपण कशा परिस्थितीत जीवन जगत आहोत ते आपल्याला सांगता येईल. अशा पद्धतीत त्यांनी मंदिर प्रवेशाची चळवळ सुरू करायचा प्रयत्न केला. त्याच नंतर पर्वतीच्या सत्याग्रहानंतर त्यांनी नाशिकमधील काळाराम 1930 पासून ते 1936 पर्यंत ही मंदिर प्रवेशाची त्यांची चळवळ चालू होती. त्याच्यानंतर मुखेडचा सत्याग्रह. श्रावण महिन्यामध्ये आपल्या वाड्यामध्ये जुने लोक खूप भोळे भाबडे, खूप श्रद्धावान, पांडव प्रताप या ग्रंथाचं ते अखंड पारायण करत असत. एक आठवडाभर ते पारायण चालू असेल. टाळ मृदंग वाजत, चिपळ्या वाजत, आपले जे काही कलाकार होते आपल्या वाड्यातच असायचे. सगळे कोणी खंजिरी वाजवत, कोणी डपडी वाजत, कोणी ढोलकी वाजव, कोणी बाकीच्या सगळे कलाकार जे आहेत ती कलाकाराची आपली संस्कृती आहे, लक्षात ठेवा. आणि त्या मुखेडच्या गावामध्ये जेव्हा पांडव प्रतापाचा हा सप्ताह चालू होता, त्या सप्ताहामध्ये श्रावण महिन्यामधील जेव्हा त्याचा सप्ताहाचा शेवटचा दिवस आला, वाजत गाजत पांडव प्रतापाची प्रत आपली जो काही वाडा होता त्या गावाच्या बाहेर, आणि मग सर्वांनी ठरवलं की गावातून मिरवणूक काढायची. गावातून मिरवणूक काढण्यासाठी जेव्हा पांडव प्रतापाची प्रत त्यांनी एका पालखीमध्ये ठेवून ती पालखी गावामध्ये न्यायचा प्रयत्न केला. परंतु गावातील काही गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी त्या वेशीवरच तो पांडव प्रतापाचा ग्रंथ अडवला गेला. का? तर तो ग्रंथ अस्पृश्यांचा होता. पांडव प्रताप हा ग्रंथ स्पृश्यांसाठी सुद्धा तोच ग्रंथ, अस्पृश्यांसाठी सुद्धा तोच ग्रंथ. परंतु अस्पृश्यांनी त्या ग्रंथाचं पारायण केलं म्हणून तो ग्रंथ झाला अस्पृश्यांचा. आणि अशा प्रकारे हा मुखेडचा सत्याग्रह सुद्धा तिथे त्यांनी केला गेला. अरे आम्ही सुद्धा माणूस आहोत, आम्हाला माणसाचं जीवन जगू द्या, अस्पृश्य म्हणून आम्हाला हीन वागणूक देऊ नका, आम्ही सुद्धा माणूसच आहोत. अशा प्रकारे त्यांनी स्पृश्यांना आवाहन केलं, विनंत्या केल्या, सर्व परीने त्यांनी प्रयत्न केले. परंतु त्या काळच्या त्या समाज व्यवस्थेने त्यांना ऍक्सेप्ट केलं नाही. आणि मग 1930 पासून ते 1935 पर्यंत काळाराम सत्याग्रह जो चालू होता नाशिक मधला, तर तिथेच मग त्यांच्या मनामध्ये जी बीजं रोवली गेली बुद्ध धम्माची. मी हिंदू म्हणून जरी जन्मलो असलो तरी मी हिंदू म्हणून मरणार नाही. 1935 13 ऑक्टोबर 1935 येवल्यामध्ये त्यांनी ही घोषणा केली. मी अर्ज विनंत्या करून सर्वांना मी विनंती केली, एक अस्पृश्य समाजाला तुमच्या खाली घ्या, तुमची भावंड आहेत, तुमचे बंधू आहेत, त्यांना समाज जीवन तुमच्यासारखं जीवन जगू द्या. मग अशा प्रकारे त्यांनी क्रांतीची बीजे, आणि मग त्यांनी हिंदू म्हणून मी जगणार नाही, आणि अशा प्रकारे त्यांनी 1935 साली धर्मांतराची घोषणा केली. 1935 ते 1956 खूप मोठा काळ गेला. त्या काळामध्ये त्यांनी प्रत्येक ठिकाणी बुद्ध धम्माची बीजं रोवली गेली, आणि अशा प्रकारे सर्वांना तयार केलं गेलं. 1955 साली वरळी येथे सभेमध्ये बाबासाहेब बोलतात, बुद्ध धम्माचा मी स्वीकार करणार आहे, बुद्ध धम्माच्या तत्वाप्रमाणे आपणाला वागलंच पाहिजे. 5 लोक जरी मला बुद्ध धम्माच्या तत्वाप्रमाणे वागणारी मिळाली तरी चालतील. बुद्ध धम्माचं तत्व हे तलवारीच्या धारेप्रमाणे आहेत. बंधूंनो आणि भगिनींनो, लक्षात ठेवा, तुम्हाला बुद्ध धम्म हा बाटवायचा नाही. महाराजांनी बुद्ध धम्म घेतला आणि बुद्ध धम्म बाटवला अशी चर्चा होता कामा नये. बुद्ध धम्माच्या तत्वाप्रमाणेच आपल्याला वागावं लागेल. भले 5 लोक जरी माझ्यासोबत आली तरी बेहत्तर. अशा प्रकारे 1955 साली वरळी येथे भाषणामध्ये त्यांनी आवाहन केलं, आणि 1956 साली त्यांनी बुद्ध धम्माची दीक्षा घेतली.
नागपूर या ठिकाणी संत चोखा मेळा वसतिगृहाच्या बाजूला 14 एकरच्या ग्राउंडवरती त्यांनी हा सोहळा चंद्रमणी यांच्या हस्ते ग्रहण केला आणि 5 लाख अनुयायांना त्यांनी बुद्ध धम्माची दीक्षा दिली. बुद्ध धम्माची दीक्षा दिल्यानंतर ती जी आव्हानं होती ती खूप मोठी आव्हानं होती मित्रांनो, बंधूंनो आणि भगिनींनो. कारण नवीन बालकाच्या समोर एकदम न्यू बॉर्न बेबी जसा हा समाज होता, सगळे प्रश्न 1956 14 ऑक्टोबर आणि 6 डिसेंबर खूप छोटासा कालावधी. बाबासाहेब निघून गेले 6 डिसेंबरला आणि हे लहानसं बाळ, अगदी नवीन जन्माला आलेलं बाळ, याला कसं भरवायचं, याला कसं चालवायचं, याचं कसं पालन पोषण करायचं, कोणीही पुढे आलं नाही. आणि हे बाळ मात्र एकटेपणाने आपला जीवन मार्ग स्वतः शोधत 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 लडखडत आपल्या पायावरती उभा राहायचा प्रयत्न करू लागले. बाबासाहेबांच्या नंतर कोणीही नेता, कोणीही मातापिता या बाळाला भेटलं नाही. आणि या नवीन बुद्ध धम्माचं काय करायचं, कशा पद्धतीत याचं आचरण करायचं, बाबासाहेबांच्या नंतर कोणीही व्यवस्थितरित्या सांगितलं नाही. तिथून जी ससे होलपट चालू झाली ती आजपर्यंत, आजही बौद्ध झालो आहोत, मोठ्या अभिमानाने सांगत आहोत, जयंत्या साजऱ्या करत आहोत. बाबासाहेबांचं ते 1955 जे भाषणातलं जे वाक्य आहे, बौद्ध धम्म वाटवू नका, बौद्ध धम्माच्या तत्वाप्रमाणे आपणाला वागणूक करावी लागेल, बौद्ध धम्माची तत्व वापरावी लागतील. 22 प्रतिज्ञा ज्या ऑक्टोबरला 14 ऑक्टोबरला त्यांनी 22 प्रतिज्ञा दिल्या, त्यांचं पालन, पंचशील हे आपणाला बुद्ध धम्माच्या तत्वाप्रमाणे करायलाच हवं. आजची जी सस्य ओलपट आहे, त्या सस्य ओलपटीसाठी आपण सर्वांनी विचार करायला हवा. लडखडत आपण इथपर्यंत आलेलो आहोत. काही ठिकाणी विचारवंत बौद्ध धम्माला निराशावादी म्हणतात. इतर धर्मयांमध्ये जसे मनोरंजनाचे कार्यक्रम होतात, सणवार साजरे केले जातात, बौद्ध धम्मामध्ये गिने-चुने 2-4 सण आहेत. त्यांच्या इथे वेगवेगळ्या सणांची निर्मिती केलेली आहे, वेगवेगळे सण साजरे केलेले आहेत, साजरे केलेले जातात. परंतु जेव्हा दिवाळी येते, जेव्हा होळी येते, तेव्हा आपण व्हॉट्सअपवरती वेगवेगळ्या चर्चा पाहतो, ऐकतो. आमच्या ताडेताई नेहमी टाकत असतात की बंधूंनो आणि भगिनींनो, हे सगळे सण जे आहेत, हे सगळे सण हे कोणी एका धर्माच्या मालकीचे नाही आहेत. याला जी लेबल लावली गेलेली आहेत, ही प्रत्येकाने आपापल्या समजुतीप्रमाणे, आपापल्या धर्माप्रमाणे त्याला लेबल लावलेली गेलेली आहे. जेव्हा दिवाळी येते, हे निसर्ग निर्मित सण आहेत. होळी येते, मकर संक्रांत येते. तर याच्यामध्ये तुम्ही बाबासाहेबांनी जसं सांगितलेलं आहे, तुमच्या बुद्धीला जसा पटेल त्याप्रमाणे तुम्ही धम्म आचरण करायचं आहे. अंधश्रद्धा हा भाग जर काढून टाकलात तर तुम्ही बौद्ध धर्माचे खरे हिस्सेदार आहात. विज्ञानवादी धम्म आहे. आज आपण पाहतो, विहारात जातो, चरत भिक्कवे चारिकम बहुजन हिताय बहुजन सुखाय.
प्रत्येक विहारामध्ये बनतेजींनी आपापलं स्थान पक्क करून ठेवलेलं आहे. मी टीका करत नाहीये, आदरणीय बनते, परंतु चारिका हा प्रकार जो भगवान बुद्धांच्या काळामध्ये चालू होता तो थांबलेला दिसत आहे. घरोघरी जाऊन लोकांच्या पर्यंत धम्म कसा पोचेल याची काळजी घेणारे भिक्षू संघ हा पाहायला मिळत नाही. त्यांना प्रवचनाद्वारे घराघरामध्ये जाऊन भिक्षाटन करणारा भिक्षू संघ दिसत नाही. ही आपली शोकांतिका आहे. लोकांनी बुद्ध धम्माचा स्वीकार केला शहरामध्ये, ठीक आहे, परंतु खेडोपाडी चित्र खूप वेगळं आहे. घरातले देव देवता देवारे वगैरे काढून फेकून दिले. पुढे काय? कोणीच त्यांना तिथपर्यंत बुद्धाचं तत्वज्ञान पोचलं नाही. आजही खेडोपाडी लोक अंधारात चाच पडत आहेत. हे करायचं की नाही, हे करायचं नाही हे माहिती आहे. आपण कुठेतरी कमी पडतोय. ही सद्यस्थिती जी आहे, लोकांचा आत्मविश्वास हा पुन्हा निघू लागलेला आहे आणि अशा प्रकारचं हे वातावरण आज आपण पाहत आहोत. बंधूंनो, ज्या काही आपल्या जगामधील मोठे मोठे धर्म आहेत, ख्रिश्चनिटी आहे, मोमेडियन्स आहेत, त्यांच्या काही शिखर संस्था आहेत, त्यांचे पोप आहेत, त्यांचे इमाम आहेत. दे आर गिव्हिंग डायरेक्शन्स फ्रॉम वन प्लेस. व्हॅटिकन सिटी मधून पोप सगळ्या जगाला डायरेक्शन्स देत असतात. इमाम प्रत्येक मुस्लिमांना तिकडून डायरेक्शन्स देत असतात. आज बौद्ध धर्माची स्थिती आपण पाहिली, कोणी वाली नसल्यासारखं आहे. एक शिखर संस्था असावी. भारतीय बौद्ध महासभा, त्रैलोक्य महासंघ, त्रिरत्न महासंघ, बौद्धजन पंचायत समिती, या वेगवेगळे आपापली कामं करतायत. परंतु एक वाक्यता आहे का? असली पाहिजे. कुठेतरी एक शिखर संस्था असली पाहिजे की जेणेकरून सगळ्या संस्थांची जे काय प्रतिनिधी तेथे एकत्र येतील, विचार विनिमय करतील, आजची परिस्थिती जी काय आहे त्याच्यावरती सोल्युशन काढतील, लोकांच्या पर्यंत पोहोचतील. हे झाली धार्मिक स्थिती. राजकीय नेत्यांची तर विचारच करू नये, कारण बाबासाहेबांच्या नंतर असा तळमळीचा नेता कोणी मिळाला नाही. प्रत्येक जण आज एक उमरा जिजव, दुसरी पायरी पकड, वेठीस बांधले गेलेली जनता, माझा नेता माझा नेता म्हणून सगळेजण प्रत्येक नेत्याच्या मागे विखुरले गेलेले आहोत. कोणताही नेता त्याला आपल्या समाजाची आज किती तळमळ आहे पहा. कुठेतरी ही स्थिती निवळली पाहिजे, ही स्थिती निघून गेली पाहिजे आणि सर्वांनी एकत्र येऊन याचा विचार करायला हवा. बंधूंनो, ही वेळ खरोखर आपल्यावरती. आज तुम्ही विचार करा, आज ह्या परिस्थितीमध्ये आपण सामना करतोय. आधुनिक भारत, परंतु तो आधुनिक भारत आहे का? प्रत्येक गोष्टीमध्ये तुमचं अस्तित्व तुम्हाला शोधावं लागत आहे आणि अस्तित्व किती दिवस राहील याची गॅरंटी नाही. विचार करा, जागे व्हा. आपण जागे आहोतच. कोणाच्या मागे जाणार? कोणीतरी पुढे यावं. आम्ही टाहो फोडत आहोत. कोण ऐकते आमचं? ऐकते का कोणी? घर द्यावं घर द्यावं एक आहे. नाटकामध्ये आपण श्रीराम लागूनचं एक नाटक होतं, मला कोणी घर देतं का हो, मला कोणी नेता देतं का हो. माझ्या या समाज बांधवांचा हा आवाज आहे. माझा कोणता नेता ऐकेल का हा आवाज? ऐकायला हवा, ऐकायला हवा. एकत्र या. ही सस्य होलपट आमची थांबवा. आम्ही तयार आहोत तुमच्या पाठीशी यायला. आम्ही एकत्रच आहोत. या जयंत्या तुम्ही पाहत आहात, खेडोपाडी गल्लोगल्ली आमच्या जयंत्या आम्ही साजऱ्या करत आहोत. आमच्या एकीचं दर्शन तुम्हाला दाखवत आहोत. आज जगामध्ये, भारतामध्ये
प्रत्येक खेड्यामध्ये या महामानवाची जयंती साजरी केलेली जाते. ही उर्मी जी आहे, हे रक्त जे आहे, हे रक्त शेवटपर्यंत असंच राहणार आहे, लक्षात ठेवा. परंतु डायरेक्शन देणारा नेता हवा आहे. कोणी नेता देता का हो? आमची हाक आहे आज. दिस इज द सिच्युएशन. आणि बंधूंनो, जास्त बोलत नाहीये कारण तुम्हाला भावुकी बनवत नाहीये. आपल्याला अजून प्रबोधनाचा कार्यक्रम ऐकायचा आहे. जास्त भावनिक होऊ नका. पण ही परिस्थिती आपल्या समोर आहे, नाकारता येत नाही. वस्तुस्थिती आहे आणि इथून पुढे आपलं अजूनही खडतर होणार आहे. पहा, आजची पॉलिटिकल सिच्युएशन जर तुम्ही लक्षात घेतली, हा एकत्र येतोय, तो एकत्र येतोय, अरे येऊ द्या सगळे एकत्र. माझं अस्तित्व हे मीच टिकवणार आहे, एवढं लक्षात ठेवा. माझं अस्तित्व मीच टिकवणार आहे. म्हणून आजच्या या सोहळ्याच्या दिवशी जास्त बोलत नाही. प्रबोधनकारही अजून गाण्याच्या स्वरूपात आपल्या समोर एक गाणं म्हणजे 10 प्रवचन होतात आणि एवढ्या सुंदर रीतीने ते प्रबोधन करत आहेत. मी पामर तुमच्या समोर काय बोलणार. बंधूंनो, मी छोट्याशा माझ्या या 10-15 मिनिटाच्या वेळेमध्ये तुम्हाला मी माझी पोटतिडकीने बोलायचा प्रयत्न केला. 35 वर्षापूर्वी कविता लिहिली होती कॉलेजमध्ये असताना. तीच परिस्थिती आज आहे. आज हारलोय आम्ही. कवितेचं नाव होतं आज हारलोय आम्ही. पूर्ण कविता नाही सांगत तुम्हाला, परंतु आज परिस्थिती तीच आहे. जी 35 वर्षापूर्वी होती तीच परिस्थिती आज आहे. अरे भ्याडांनो, करा त्या आसनांची होळी. अरे भ्याडांनो, करा त्या आसनांची होळी. पुढारपणाच्या कवच कुंडलाची राख रांगोळी. एकत्र येतील जसे दीक्षेच्या वेळी आणि मगच आपणाला भासता येईल पोळी. आणि मगच आपणाला भासता येईल पोळी. पण आज हारलोय आम्ही. आज हारलोय आम्ही. आज हारलोय. जय भीम. धन्यवाद डॉक्टर साहेब. अतिशय पोटतिडकीने आपण या ठिकाणी प्रबोधन केलं. मला वाटतं आपल्याला खूप बोलायचं होतं, परंतु वेळेचं भान सांगून आपण लवकरात लवकर आटोपता घेतलं. मी उपस्थित मान्यवरांचं, मंचावरील मान्यवरांचं पुन्हा एकदा या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो आणि आपण या ठिकाणी वेळात वेळ उपस्थित राहिलात त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो.